नमस्कार. राजश्री ब्लॉगमधल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज हर्षीची शाळा नाही आहे, आज सुट्टी आहे त्याच्या शाळेला. तर मी आणि तो बरेच दिवस झाले हर्षितला फुटबॉलचे क्लासेस लावायचे आहेत. त्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्ये तो क्लासला जात होता, परंतु त्याच्यानंतर त्याचे क्लास बंद झाले आणि त्यानंतर काही ना काही कारणामुळे आम्ही त्याला क्लास लावलेच नाही. सो आज मी त्याच्यासाठी क्लास बघायला चाललेली आहे. नौपाड्याला फुटबॉलचे क्लासेस घेतले जातात. आधी तो क्लासला जायचा ना, ते क्लासेस असायचे उपवन, परंतु आज मी त्याला घेऊन चाललेली आहे नौपाड्याच्या इथे. तर तुम्हाला सुद्धा दाखवते की हर्षितला फुटबॉलचे जे क्लास लावणार आहे ते कुठे लावणार आहे. चला तर मग निघते आता हर्षितला घेऊन फुटबॉलचे क्लासेस बघायला. हर्षितचे डेली वेअरचे कपडे घ्यायचे आहेत. त्याचे कपडे बरेच दिवस झाले, त्याला कपडे वगैरे काहीच घेतलेले नाही, हर्षितची शॉपिंग केलेली नाही आहे. तर दुपारच्या टायमाला आज तो आणि मी जाणार आहोत विवियाना मॉलला त्याची शॉपिंग करण्यासाठी. आणि शॉपिंग म्हटल्यानंतर त्याची नुसती शॉपिंग नसते, तिथे गेल्यानंतर त्याला खायलासुद्धा हवं असतं. तर आम्ही वरच्या फूड मॉलमध्ये खायलासुद्धा जाणार आहोत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. सो आजच्या दिवसामध्ये मी काय काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता सर्वप्रथम निघते आहे हर्षित बरोबर त्याच्या फुटबॉलच्या क्लास आहे. तर आता मी आणि हर्षित निघालेलो आहोत त्याच्या फुटबॉल कोचिंगसाठी. हाय. तर आता निघते त्याच्या क्लासची इन्क्वायरी करण्यासाठी. तर आता आम्ही आलो आहे फुटबॉल ग्राउंडवरती, परंतु इथे आल्यावरती कळालं की इन्क्वायरी टायमिंग हा 4 to 5 आहे. त्यामुळे आता संध्याकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता आम्हाला इथे यावं लागेल. तर आम्ही आता हर्षीच्या फुटबॉल क्लासला गेलेलो, परंतु तो क्लास आता बंद होता. संध्याकाळी 4 ते 7 ह्या टायमामध्ये तिथे क्लासमध्ये सर अवेलेबल असतात. तर माझं आत्ताच फोनवरती सरांशी बोलणं झालं आणि ते म्हणाले की संध्याकाळी तुम्ही या, संध्याकाळी मी तुम्हाला सांगतो की क्लासेसचे टायमिंग काय असतात, फीस काय आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टी. सो मी आज संध्याकाळी तिथे जाणार आहे 4 वाजता. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच की काय सर म्हणत आहेत, काय सरांचं म्हणणं आहे. कारण हर्षित फुटबॉलमध्ये खूप छान आहे, तो अगोदरपासून खेळत होता फुटबॉल. सो त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टसुद्धा आहे आणि त्याच्याचमुळे त्याला पुन्हा फुटबॉलचे जे क्लासेस आहेत ते पुन्हा लावणार आहे. आणि आता मी पोचलेली आहे घरी पोचली आहे, गाडी पार्क केली, आता वरती जाते आणि त्याच्यानंतर आता दुपारच्या जेवणाची तयारी करते. दुपारच्या जेवणामध्ये आज साधं जेवण आहे. आज करणार आहे म्हणजे आत्ता मी चपाती आणि लाल पाल्याची भाजी केलेली आहे. आता घरी जाऊन करणार आहे कुळथाची पिठी. तर ती तुम्हाला दाखवते की मी कोकणातली असल्यामुळे कुळथाची पिठी हे थंडी आणि पावसाळ्यामध्ये आमच्याकडे नेहमी असतं. हे तो तुम्हाला दाखवते की कुळथाची पिठी किती साधी आणि सोपी, म्हणजे तुम्ही कधीही ही पटकन, जशी बटाट्याची भाजी आपण म्हणतो की झटकीपट बनते, तशीच कुळथाची पिठीसुद्धा पटकन बनते, झटपट बनते. सो कुळथाची पिठी, भात आणि त्याच्यानंतर चपाती आणि लाल पाल्याची भाजी असा दुपारचा मेनू आहे. तर तो तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी संध्याकाळी जे मॉलला जाणार आहे, हर्षितची खरेदी आहे तीसुद्धा तुमच्यावर नक्की शेअर करेन की हर्षितची कपड्याची खरेदी काय काय आहे. त्याची खरेदी तुम्ही बघायला तर खरंच खूप त्रास असतो त्याची कपडे खरेदी करायचा. म्हणजे एक वेळ माझी खरेदी परवडली, पण त्याची खरेदी परवडत नाही मला. तर तीसुद्धा तुम्हाला दाखवते. मी फ्रेश झाले आणि आता लंचची तयारी करते. जसं तुम्हाला आता मगाशीच सांगितलं, लाल पाल्याची भाजी आणि पोळ्या हे सकाळीच बनवलेल्या आहेत. आत्ता भाताचा कुकर लावला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते जी कुळथाची पिठी म्हणजे भातासोबत जेवली जाते ती कशी बनवतात. ते कुळथाची पिठी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे मी कुळथाची पिठी घेतलेली आहे. ही प्लेन कुळथाची पिठी आहे. काही जण कुळथाची पिठीमध्ये म्हणजे कुळीत दळल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि सर्व म्हणजे लाल तिखट, हळद, गरम मसाला हे ऑलरेडी घालतात. पण ही प्लेन कुळथाची पिठी आहे जी मी दरवर्षी गावावरनं घेऊन येते. माझ्याकडे कमीत कमी जर तुम्ही फ्रीजमध्ये बघाल तर 1-1.5 किलो पिठी ही असतेच असते, कारण आमच्याकडे सर्वांनाच कुळथाची पिठी फार आवडते. त्याच्यानंतर इथे जे आहे ते आहे सुकवलेली कैरी, ज्याला आमटाण म्हटलं जातं, जे मी मच्छीतसुद्धा वापरते. काही लोक ह्याच्यामध्ये कोकमसुद्धा घालतात, पण मी कधी कधी कोकमसुद्धा घालते आणि कधी कधी हे सुद्धा घालते. त्यानंतर इथे आहे ओलं खोबरं. प्रत्येक मालवणी माणसाच्या जेवणात तुम्हाला ओलं खोबरं हे दिसणारच दिसणार. त्याच्यानंतर हे ठेचलेला लसूण आहे. इथे आहे मीठ, पाणी आणि ही आहे धणा पावडर, ही आहे जिरा पावडर. परंतु इथे मात्र मला लागणार आहे हळद, लाल तिखट आणि मालवणी मसाला.
तर ह्या कुळथाच्या पिठीमध्ये मी 1 चमचा हा मालवणी मसाला घालणार आहे, त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घालणार आहे आणि थोडीशी हळद। हे झालं की ह्यामध्ये मी घालणार आहे मीठ। इथे मी 1 चमचा मीठ घालते आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे पाणी, परंतु ते घालायच्या आधी हे सर्व मी मिक्स करून घेते, म्हणजे असं नको व्हायला की मिक्स केल्यानंतर मसाला एका ठिकाणी आणि बाकी गोष्टी एका ठिकाणी व्हायला नकोत। सगळं मिक्स केले। आता मी याच्यात घालते पाणी। तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालायचे। मी इथे अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, जसं तुम्ही पाणी घालाल लगेच त्याच्या गुठळ्या होणार। तर सर्वप्रथम इथे मी गॅस पेटवला आणि त्याच्यावरती एक भांडं ठेवलंय। आता ह्याच्यात घालणार आहे तेल। आता इथे तेल घातलेले, तेल जरासं गरम झालं की मग आपण त्यात घालणार आहोत हा ठेचलेला लसूण। आपल्याला थोडासा ब्राऊन व्हायला द्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की हा लसूण आता ब्राऊन झालेला आहे। तर इथे थोडंसं हे ढवळून घेते, म्हणजे खाली कुठे गुठळ्या किंवा सुकं तसंच पीठ राहायला नको म्हणून। त्याचबरोबर त्याच्यात मी घालणार आहे हे आमटाण। त्याशिवाय इथे घालणार आहे 2 चमचे ओलं खोबरं आणि हे सर्व आता मी ढवळून घेते व्यवस्थित। हे जे कुळथाचं पीठ आहे ना, हे थोडा वेळ ढवळत राहावं लागतं, कारण जर तुम्ही ढवळलं नाही, जसं ताकाची आपण जेव्हा कढी करतो त्या टायमाला जसं आपल्याला ढवळावं लागतं तसंच इथे ढवळून घ्यावं लागतं आपल्याला, उकळी येईपर्यंत, नाहीतर हे खाली लागण्याची शक्यता असते। आणि एकदा ते जर जळालं तर त्याचा खूप म्हणजे वास जो आहे तो खूप वाईट येतो, स्मेल खूप घाणेरडा येतो। आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी याच्यात कोकम नाही वापरलेला आहे। काही जण याच्यात कढीपत्ता घालतात, काही जण हिरव्या मिरच्या सुद्धा घालतात, पण आता मी मसाल्यात केलेला आहे, कारण जी लाल पाल्याची भाजी आहे ती मिरचीत केलेली असल्यामुळे मी इथे ही जी कुळथाची पिठी केलेली आहे ती मी मसाल्यातली केलेली आहे। सो हे चांगलं ह्याला ढवळून घेते, ह्याला एक उकळी यायला हवी। गॅस थोडा फास्ट करते इथे। तर आता मी तुम्हाला दाखवते मी जेवणात काय काय घेतलेलं आहे। भात आहे, कुळथाची पिठी आहे, लाल पाल्याची भाजी आहे आणि आता मी बाहेरून येताना थोडीशी जिलेबी आणलेली आहे आणि त्याबरोबर हे आहे कटलेट। तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता विचार केला आहे की थोडीशी झोप घेते, कारण झालंय काय की माझा हा लेफ्ट साईडचा डोळा आहे ना तो लाल झालाय, माहीत नाही सकाळपासूनच। रात्री थोडासा दुखत होता पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता सकाळपासून तो डोळा थोडासा लाल झालाय, मला थोडीशी खाज पण येते डोळ्याला। सो त्याच्यामुळे मी असा विचार केला की आता जरा वेळ झोपायचं आहे, तर थोडंसं गुलाब पाणी म्हणजे एका वाटीमध्ये गुलाब पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये कॉटन डिप करून ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि आता ते दोन्ही डोळ्यावरती मी ते कॉटन ठेवते आहे गुलाब पाण्याचं। कारण मला असं कधी कधी होतं, कधी माझा लाल डोळा म्हणजे कधी माझा राईटचा डोळा लाल होतो, कधी लेफ्टचा डोळा लाल होतो। मी आय स्पेशलिस्टकडे पण जाऊन आली, पण ते म्हणाले असं काहीच नाही आहे, कदाचित धुळीचा एखादा कण डोळ्यात गेल्यामुळे असं होत असेल, कारण असं तर मला दुखत वगैरे काहीच नाही आहे। मी दिवसभरात आतापर्यंत 4-5 वेळा तरी पाण्याचा हपका मारलेला आहे डोळ्यावरती, परंतु तरीसुद्धा काहीच फरक नाही पडला आहे। सो ॲट लास्ट मी आता विचार केलेला आहे की आता मी गुलाब पाणी जे आहे त्याचं ते कॉटनमध्ये बुडवलेलं आहे, गुलाब पाण्यामध्ये कॉटन बुडवलेलं आहे आणि तो आता मी डोळ्यावर थोडा वेळ ठेवते आणि जे आता मी नॅप घेते त्या टायमाला मी तो आता डोळ्यावरती ते कॉटन ठेवणार आहे की ज्याच्यामुळे मला थोडंसं बरं वाटावं। तर मी आत्ता थोडा वेळ पडलेली डोळ्यावरती कॉटन ठेवलेले, कारण डोळे दुखत होते म्हणून। तर आता थोडंसं बरं वाटतंय। रात्री परत अशीच प्रोसेस परत करेन की ज्याच्यामुळे थोडंसं डोळ्यांना थंडावा मिळेल। सो आता हर्षितने मला चहा बनवून दिलेला आहे आणि चहा घेते। तो खरंच खूप छान बनवतो चहा। कधी कधी मला पण असं वाटतं की कोणीतरी आपल्याला चहा बनवून द्यावं। सो कधी कधी हर्षित चहा बनवतो, मला कंटाळा आला की मी त्याला सांगते हर्षित जरा चहा बनव। हर्षित काही गोष्टी ह्या बनवतो, जसं चहा बनवणं, मला कधी कधी बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो। सो आता आम्ही तयार होतो आणि आता निघतो आम्ही विवियाना मॉलला जाण्यासाठी, जी हर्षितची खरेदी आहे। आधी आम्ही चाललेलो होतो खरं हर्षितचे जे फुटबॉलचे कोच आहेत त्यांना भेटण्यासाठी, फुटबॉलचा क्लास जॉईन करण्यासाठी, परंतु आता सर्वप्रथम आम्ही विवियाना मॉलला जाणार आहोत। तर आता आम्ही चाललेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला।
माझी मैत्रीण फॅब इंडियामध्ये आलेली आहे, तिचा आत्ता जस्ट कॉल आलेला होता आणि आम्ही चाललो आहे आता फॅब इंडियाला. तर माझी मैत्रीण आता फॅब इंडियाला खरेदी करत होती, परंतु तिला जे हवं होतं ते काय तिथे मिळालं नाही. तर आम्ही आता चाललेलो आहोत मॅक्समध्ये. मॅक्समध्ये बाय 2 गेट 1 फ्री असं काहीतरी आहे आता सध्या चालू सेल त्यांचा. सो आता आम्ही मॅक्समध्ये चाललो आहे. सो तुम्ही इथे बघू शकाल हर्षित त्याची शॉपिंग करतोय. बराच वेळ झाला माझी मैत्रीण पण त्याला बरेच सारे टी शर्टचे ऑप्शन दाखवते, पण त्याचं अजून काही ठरत नाहीये. याच्यामध्ये हा कलर तुला चांगला नाही, मला हाच पाहिजे म्हणजे पण त्याच्यामध्ये तुझी साईज नाही आहे, मला हाच पाहिजे. ठीक आहे, ओके, तुला हा हवा आहे का? तर हा कलर परफेक्ट आहे. हा एक कलर घेऊया तुला. आणि ह्याच्यामध्ये हा कलरचा काय प्रॉब्लेम आहे? काय चालेल? हा पण कलर चालेल. हा आणि हा बरोबर, हे 4 झाले. ठीक आहे. आणि पॅन्टमध्ये आता पॅन्टमध्ये गेला जायचं आहे की नाही जायचं आहे? ठीक आहे. इथे माझ्यावर हर्षित थोडासा रागवला आहे, त्याला माझ्याशी बोलायचं नाही आहे. काय ना काहीतरी त्याचं वेगळंच काहीतरी कारण असतं आणि असं हे त्याचं नेहमीचं असतं. सो मला तर आता ह्या गोष्टी सवय झाली, मी त्याला मनवायचा प्रयत्न करते. इथे आम्ही ज्या वेळेला हर्षितच्या कपड्यांची खरेदी करायला येतो ना, तेव्हा त्याला काहीतरी नेहमी अतरंगी हवं असतं. मला खरंच खूप टेन्शन येतं जेव्हा त्याची कपड्यांची खरेदी असते करायची, त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. तर आता हर्षितची मॅक्समधली खरेदी झालेली आहे. मॅक्समधनंच आम्ही हर्षितला सहसा कपडे घेतो, परंतु ह्या टायमाला मॅक्समध्ये सेल चालू होता म्हणून आम्ही मॅक्सला गेलेलो होतो. सो हर्षितची खरेदी झालेली आहे. खरेदी म्हणजे खूप नाही, पण 4-5 टी शर्ट आणि 2-3 पॅन्ट त्याला घेतलेले आहेत. आणि आता आलेलो आहोत आम्ही फूड मॉलला, वरतीच जे 2nd फ्लोअरला आहे. तर आता आम्ही काहीतरी खाऊन घेतो तिकडे. तर इथे स्वामीमध्ये मी आता साधा डोसा घेतलेला आहे आणि या चाट कॅफेमध्ये घेतलेली आहे पावभाजी आहे. ते आम्ही खाऊन घेतो आणि त्यानंतर उरलेल्या शॉपिंगसाठी निघतो, कारण थोडी एनर्जी हवी शॉपिंग करण्यासाठी. पण हॅसमधनं मागवलेलं आहे शिकंजी, इथे मागवलेला आहे किवी स्ट्रॉबेरी ज्यूस आणि हर्षितने इथे स्ट्रॉबेरी क्रीम मागवलेला आहे. हा है मेंबरशिप. ठीक आहे, आधी मी हे ट्राय करून बघते आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे हर्षितची शॉपिंग करायला आली आहे आणि मी घेते कोणासाठी? माझ्यासाठी. हर्षितचे थोडेसेच कपडे घेऊन झालेत. हे पण छान वाटतंय ना. सो मला असं वाटतं की हे पण मी घेतलं पाहिजे, कारण माझ्याकडे खूप असा घेरदार स्कर्ट पण नाही आहे. सो हे तर कपडे घेते, परत ते तिथे घेतले आहेत ते आणि विचार करते हा सुद्धा घेते. खूप छान वाटतंय हा. आता खूप सारी खरेदी झाली आहे.
स्कर्ट घेतलेला आहे, त्याच्यानंतर टॉप वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी घेतल्या आहेत आणि आता बिलिंग करायला जाते कारण ऑलरेडी खूप सारं सामान झालेलं आहे. तर आता माझी आणि हर्षितची शॉपिंग झालेली आहे, ॲज वेल ॲज हर्षितला जे फूड कोर्टमध्ये जे काही खायचं होतं त्याचं आणि आमचं सर्वांचंच खाऊनसुद्धा झालेलं आहे. तर मी आता घरी जायला निघते आणि आजचा माझा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला असेच पाहायला मिळतील. चला तर मग बाय, टेक केअर.